मित्रांनो, आम्ही पोचलो आहे बँकॉकमधील इंदिरा स्क्वेअर मार्केटला। जवळपास 2 ते 2.5 तास ट्रॅव्हल करून पटायावरून आम्ही बँकॉकला आलो खास शॉपिंगसाठी। आमची फ्लाईट रात्री जवळपास 1:30 वाजताची आहे आणि आम्ही या मार्केटला जवळपास 3 वाजता पोचलो आहे। तर 3 वाजेपासून ते 8-8:30 वाजेपर्यंत आमचा शॉपिंगचा प्लॅन आहे। बिकॉज मार्केट खूप मोठा आहे आणि या मार्केटमध्ये सर्व शॉपकीपर्स हे मॅक्सिमम 90% शॉपकीपर्स म्यानमारचे आहेत आणि काही आपल्याकडले पण आहेत इंडियामधले पण मॅक्सिमम लोक हे म्यानमारचे आहेत जो शॉप चालवतात। निगोशिएशन हा प्रकार जास्त प्रकारे नाही आहे इथं। जी प्राइस सांगितली जाते हार्डली फक्त क्लोथिंगमध्ये तुम्ही निगोशिएशन करू शकता, बाकी गोष्टीमध्ये जास्त निगोशिएशनला स्कोप नाही आहे। जर तुम्ही 1000 बातच्या वरची गोष्ट घेत असाल तर थोडंफार निगोशिएशन पॉसिबल आहे, बाकीच्या याच्यामध्ये जास्त निगोशिएशन होणार नाही। एक्झाम्पल म्हणून पुढे मी तुम्हाला दाखवतो। मी एका ठिकाणी वॉच घेतलेले आहेत भरपूर लेडीज वॉच, बट तरी निगोशिएशन भेटलेलं नाही आहे आणि काहीच निगोशिएशन केलेलं नाही आहे त्यांनी। आणि आम्ही जवळपास 3 वाजेपासून 8 वाजेपर्यंत त्या मार्केटमध्ये होतो, परंतु आम्हाला फक्त 2च फ्लोअर कवर झालेले आहे। जवळपास 5 ते 6 फ्लोअरचं हे पूर्ण मार्केट आहे, परंतु याच्यातले फक्त 2च फ्लोअर आम्ही कवर करू शकलो, कारण मार्केट खूप मोठं आहे आणि एकदा जर तुम्ही शॉपिंगला याच्यामध्ये घुसले आतमध्ये तर एक लाईनमधून बाहेर पडायलाच तुम्हाला कमीत कमी अर्धा-पाऊण तास जातो। बिकॉज व्हरायटीज तेवढ्या आहेत, न्यू गॅजेट्स, नवीन प्रोडक्ट्स तुम्हाला भरपूर काही इथं पाहायला मिळेल आणि 90% माल हा चायनाचाच आहे इथं। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि संडेचा दिवस असल्यामुळे थोडेफार दुकानं क्लोज होते। जर तुम्ही शॉपिंगचा विचार करत असाल या ठिकाणी येण्याचा तर कमीत कमी 4 ते 5 तास वेळ काढूनच तुम्ही या ठिकाणी शॉपिंगला या। बिकॉज एका तासामध्ये तर काहीच होणार नाही इथं। एका तासामध्ये तर तुम्हाला फक्त फर्स्ट फ्लोअरचे अर्धे दुकानं बघायला जाईल फक्त, नाही शॉपिंग केली तरी। आणि ॲक्च्युअल शॉपिंग करायची असेल तर कमीत कमी 4-5 तास वेळ काढून इथं या, तर तुम्ही चांगली शॉपिंग करू शकाल। या ठिकाणी कसे तुमचे 10, 15, 20 हजार 30 हजार जातील समजणार नाही, पण शॉपिंग चांगली होईल। क्लोथिंगमध्ये पण भरपूर व्हरायटीज बघायला मिळतील, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये भरपूर व्हरायटीज तुम्हाला पाहायला मिळतील। इथूनच जवळ आणखीन एक मार्केट आहे, आम्ही विचार केला होता 3 तास या मार्केटमध्ये, 3 ते 4 तास आणि 2-1 तास शेजारी दुसरे एक इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आहे स्पेशली, तिथं जायचं। परंतु आम्हाला इथंच कशा 8 वाजले ते समजलं नाही। आतमध्ये एकदा आलं की बाहेरचा टाईम काय चालला आहे काही समजत नाही, कधी अंधार पडला आणि कधी 8 वाजले आम्हाला समजलंच नाही। हे पाहू शकता तुम्ही, छोटे छोटे फॅन्स आहेत लहान किड्ससाठी, चार्जिंगवरती चालणारे। या ठिकाणी आम्ही जवळपास इथं वॉच खरेदी केले, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मॅक्सिमम। आणि या लोकांचं म्हणणं आहे की आम्ही फक्त शॉप चालवायला, आम्ही इथं सॅलरीवरती कामाला आहे, हे काय आमचं शॉप नाही आहे, त्याच्यामुळे ते निगोशिएशन करत नाहीत। आता याच्यामध्ये किती खरं आहे किती खोटं आहे माहीत नाही। त्या मॅडमने आम्हाला 1 रुपयाचं पण निगोशिएशन नाही दिलेलं शेवटी। मग शेवटला मीच 1 बात तिला एक्स्ट्रा दिला, म्हणलं तुलाच 1 बात एक्स्ट्रा ठेव। ती रिटर्न करत होती। बिल झाल्यानंतर मी 1 बात तिला सुट्टा वरून दिला, म्हणलं एक्स्ट्रा ठेव, तुझ्या मालकाला दे म्हणलं। और एक बात निगोशिएशन करत नव्हती म्हणून। 13 चाहिए मेरा। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। या ठिकाणी तुम्हाला ड्रोन पण भरपूर बघायला मिळतील, पण मॅक्सिमम हे ड्रोन्स फक्त टॉयजसारखे आहेत, ॲक्च्युअल व्हिडिओ शूट करण्यासाठी कुठलाही ड्रोन नाही। जर तुम्ही ड्रोन घ्यायचा विचार करत असाल ॲक्च्युअल शूटिंगसाठी